नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण नेहमी पाहतो की भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी महागातली मिठाई, पेढे किंवा भरगच्च फुलांचे हार अर्पण करतात. पण अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे भावाचे भुकेले आहेत. त्यांना तुमच्या श्रीमंतीपेक्षा तुमच्या श्रद्धेची किंमत ही जास्त आहे. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुरुवार संपण्यापूर्वी ऐका, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. 101% धनप्राप्ती होईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या या खास व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एक असा दिव्य आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो तुम्ही गुरुवारच्या दिवशी केला तर स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर नक्की होते. असे म्हणतात की गुरुवार हा गुरु आणि दत्ताचा दिवस असतो आणि दत्त म्हणजेच आपल्या अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे स्वरूप. जर तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवून हा उपाय केला तर गुरुवार संपण्यापूर्वी तुमच्या जीवनातील अडचणी कमी होऊ लागतात आणि इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग तयार होतो. स्वामी भक्तांनो, पण लक्षात ठेवा, हा उपाय फक्त विश्वास, श्रद्धा आणि स्वामीवर पूर्ण समर्पणाने केला तरच त्याचा खरा अनुभव येतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली मंत्र सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. गुरुवार का विशेष असतो? आपल्या हिंदू धर्मात गुरुवारला खूप महत्त्व दिले आहे. हा दिवस गुरुचा दिवस मानला जातो. गुरु म्हणजे मार्ग दाखवणारा, गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आणि गुरु म्हणजे संकटातून वाचवणारा. हो मित्रांनो, गुरु हा संकटातून वाचवतो आणि व्यक्तीला योग्य दिशा दाखवतो. स्वामी समर्थ स्वतः म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच गुरुवार हा दिवस स्वामींची कृपा मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. जर तुम्ही घेतले, प्रार्थना केली किंवा छोटासा उपाय केला तर स्वामी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतात मित्रांनो. म्हणून गुरुवारच्या दिवशी तुम्ही प्रार्थना करा. गुरुवार संपण्यापूर्वी करायचा शक्तिशाली उपाय. आता आपण पाहूया तो उपाय जो अनेक स्वामी भक्तांना करून अनुभव घेतला आहे. हा उपाय खूप सोपा आहे स्वामी भक्तांनो. तुम्हाला लागतील फक्त 3 गोष्टी. तर 3 कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आपण व्हिडिओमध्ये पाहूया. नंबर 1 ला आहे पिवळे फूल, नंबर 2 ला आहे थोडे हळद कुंकू आणि नंबर 3 ला आहे एक दिवा. तर मित्रांनो, ह्या 3च गोष्टी तुम्हाला लागतील. उपाय कसा करावा? तर मित्रांनो, आता आपण पाहूया उपाय कसा करायचा. गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा. संध्याकाळी सर्वात आधी स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा आणि नंबर 2 एक छोटासा दिवा लावा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर. नंबर 3 स्वामींना हळद कुंकू आणि पिवळे फूल अर्पण करा स्वामी भक्तांनो. नंबर 4 आता दोन्ही हात जोडून स्वामींना नमस्कार करा. नंबर 5 मनात तुमची इच्छा स्पष्टपणे स्वामींना सांगा. पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, स्वामींना आदेश देऊ नका, तर स्वामींना विनंती करा. कारण स्वामी आपल्याला जे योग्य आहे तेच देतात. म्हणून स्वामींना आदेश देण्याऐवजी स्वामींना विनंती करायची की स्वामी महाराज, माझी ही इच्छा, नडलेले काम पूर्ण करा. तर मित्रांनो, आता म्हणा हा मंत्र. आता डोळे बंद करा आणि हा मंत्र 21 वेळा म्हणा.
ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र खूप शक्तिशाली आहे मित्रांनो. हा मंत्र म्हणताना कल्पना करा की स्वामी समर्थ तुमच्या समोर बसले आहेत आणि तुमचे सर्व दुःख ऐकत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण अनेक भक्त सांगतात की हा मंत्र म्हटल्यावर मन शांत होते आणि डोळ्यात पाणी येते. त्यानंतर शरीरात एक वेगळीच ऊर्जा जाणवते स्वामी भक्तांनो. म्हणून तुम्ही ओम स्वामी समर्थाय नमः हा मंत्र म्हणत जा. हे सर्व स्वामींच्या कृपेचे संकेत असतात. स्वामी महाराज माझ्यावर कृपा करा. स्वामी महाराज माझ्या जीवनामध्ये जे चांगलं होईल वाईट होईल ते तुमच्या इच्छेने होऊ द्या. असं सर्व काही आपल्या मनातील ज्या भावना येतील त्या आपल्या मनाभावातून स्वामींना सांगा स्वामी भक्तांनो. आता आहे स्वामींची छोटीशी कथा आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर मग एकदा आपण स्वामींची कथा पाहूया. एकदा अक्कलकोटमध्ये एक गरीब माणूस स्वामींकडे आला. त्याच्या आयुष्यात खूप संकटे होती स्वामी भक्तांनो. त्याने स्वामींना विचारले, स्वामी माझे जीवन कधी बदलेल हो? स्वामी हसले आणि म्हणाले, मित्रा विश्वास ठेव. गुरुवारला माझे नाव घे. त्या माणसाने प्रत्येक गुरुवारी स्वामींचे नाव घेतले. काही महिन्यातच त्याच्या आयुष्यात इतका बदल झाला की तो स्वतः आश्चर्यचकित झाला. कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा नक्की होते. म्हणून दर गुरुवारी स्वामींचं नामस्मरण करत राहा. स्वामींचा जप करा. वाटलंच तर स्वामींचे काम करीत करीत तुम्ही नामस्मरण करू शकता मित्रांनो. हा उपाय करताना लक्षात ठेवा. हा उपाय करताना काही गोष्टी पाळायच्या आहेत. त्या म्हणजे मन हे एकदम शांत ठेवायचे. कोणाचा वाईट विचार करायचा नाही. स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवायचा. पूर्ण विश्वासाने स्वामींना आवाज द्यायचा, हाक मारायची. आणि सर्वात महत्त्वाचे, उपाय करताना घाई करू नका. तर मित्रांनो, आपले पूर्ण लक्ष स्वामींवर केंद्रित असायचे आणि आपला आत्माही स्वामींच्या मध्ये केंद्रित राहायचा. आणि प्रेमाने आणि श्रद्धेने आपण आपला हा सेवा करायची. आणि उपाय करताना घाई बिलकुल नाही करायची. आता आपण ऐकूया स्वामींचे एक गुप्त रहस्य. खूप लोकांना वाटते की स्वामींकडे मोठी पूजा केली तरच कृपा मिळते. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. स्वामींना मोठे नैवेद्य किंवा मोठे मंदिर नको असते. स्वामींना फक्त 3 गोष्टी हव्या असतात. नंबर 1 श्रद्धा हवी असते. नंबर 2 विश्वास हवा असतो. नंबर 3 प्रेम हवे असते. स्वामींना अंतर्भावातून आपण आवाज द्यायचा, हाक मारायची. जर या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर स्वामी स्वतः तुमच्या घरी येतात. म्हणून स्वामींना आपल्या अंतर्भावातून हाक मारायची. तर मित्रांनो, आता आपण पाहूया शेवटची प्रार्थना. आता हा व्हिडिओ पाहताना मनात स्वामींना प्रार्थना करा. स्वामी समर्थ, माझ्या जीवनातील अडचणी दूर करा. माझ्या कुटुंबावर कृपा करा स्वामी. मला योग्य मार्ग दाखवा. स्वामी भक्तांनो, विश्वास ठेवा. स्वामी कधीच आपल्या भक्तांना सोडत नाहीत. ते नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे स्वामी भक्तांनो, स्वामीवर विश्वास ठेवा. त्यांची कृपा आपल्या सदैव पाठीशी राहते. त्यानंतर आपण पाहू की जर तुम्ही स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय जय रघुवीर समर्थ.
जय जय श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा, कारण कदाचित हा उपाय कोणाच्या तरी आयुष्यात मोठा चमत्कार घडवू शकतो. म्हणून अशाच स्वामी समर्थांच्या दिव्य कथा, उपाय आणि मंत्र ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण जय जय रघुवीर समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ. माझ्या हा व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल किंवा एखादा शब्द कमी जास्त झाला असेल तर मला माफ करा. थँक्यू सो मच मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.